नमस्कार. प्रॅक्टिस सेट 1.1 त्यामधला आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 4 बघायचं आहे. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी काय आहे, अ टेबल ऑफ व्हॅल्यू ऑफ एफ जी एफ डॅश जी डॅश. आपल्याला काही फंक्शन दिलेले आहे. आता एफ म्हणजे काय, एफ म्हणजे एफ ऑफ एक्स फंक्शन, जी म्हणजे जी ऑफ एक्स फंक्शन, एफ डॅश म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स फंक्शन आणि जी डॅश म्हणजे जी डॅश ऑफ एक्स फंक्शन. एवढे फंक्शन माहिती राहून द्यायचे. बघा आपल्याला यांच्या काही व्हॅल्यूज दिले. एक्स इक्वल टू बघा 2. बघा आपल्याला त्यांनी एक्सच्या एफ ऑफ एक्सच्या जी ऑफ एक्सच्या आणि एफ डॅश ऑफ एक्सच्या आणि जी डॅश ऑफ एक्सच्या सगळ्यांच्या व्हॅल्यू दिली. जेव्हा एफ ऑफ एक्स आहे, जेव्हा एक्स इक्वल टू काय राहील 2, तेव्हा एफ ऑफ 2 इक्वल टू काय राहील 1. बघा आता ज्यावेळेस एफ ऑफ 6 आहे तेव्हा त्याची व्हॅल्यू काय राहील 5. ज्यावेळेस एफ डॅश ऑफ 6 आहे त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय राहील -4. तर बघा आता हे सिम्पल इक्वेशन आहे. आता आपल्याला बघा व्हॅल्यू काय सांगायची, आपल्याला त्याने दिले आर एक्स दिलेला आहे. काय दिलेलं आहे, आर एक्स इक्वल टू एफ जी ऑफ एक्स आहे. आपल्याला काय सांगायचं आहे, आर डॅश ऑफ सांगायचं आहे, 2 सांगायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला आर ऑफ एक्स माहिती म्हणजे आपल्याला आरचा काय सांगायचं आहे, डॅश म्हणजे आपल्याला आरचं काय सांगायचं आहे, डेरिव्हेटिव्ह सांगायचं आहे. तर बघा सिम्पल आहे. मग इथं असं लिहायचं सोल्युशन, द गिव्हन आर ऑफ एक्स इक्वल टू ॲज इट इज लिहायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स. बरोबर आहे. बघा आता काय करायचं, आता याचा डेरिव्हेटिव्ह सांगायचा, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. आर ऑफ एक्सचा सांगायचा आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, चला आता एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे म्हणजे कोणतं फंक्शन आहे, कंपोजिट फंक्शन आहे. जर समजा एफ ऑफ जी ऑफ एक्स असेल तर एफ ऑफ एक्सचा पहिले सांगायचा डेरिव्हेटिव्ह आणि त्यानंतर जी ऑफ एक्सचा पण काय सांगायचा, डेरिव्हेटिव्ह सांगायचा. बघा आता एफचा डेरिव्हेटिव्ह काय राहील, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि मल्टिपल, आता त्याच्यामध्ये फंक्शन काय आहे, जी ऑफ एक्स आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे जी डॅश ऑफ एक्स. ठीक आहे, बघा आता पण आपल्याला काय सांगायचं आहे, आर डॅश 2 सांगायचं आहे. इथं असं लिहायचं, पुट एक्स इक्वल टू घ्यायचा, काय 2 घ्यायचा म्हणजे आपल्याला ते काय भेटणार, आर डॅश ऑफ 2 भेटणार इक्वल टू, बघा इक्वल टू लिहायचं, एफ डॅश लिहायचं ॲज इट इज, ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी काय लिहायचं, 2 लिहायचं. मग इथं लिहायचं काय, जी ऑफ लिहायचं 2 ब्रॅकेट क्लोज, मल्टिपल लिहायचं जी डॅश ऑफ 2 लिहायचं. ठीक आहे, बघा ऐका आता इथं एफ डॅश आहे. आता जी ऑफ 2 म्हणजे त्याची व्हॅल्यू बघा काय येते, ही काय आहे, जी ऑफ एक्स. जेव्हा एक्स इक्वल टू काय 2, एक्स इक्वल टू 2 इथं आहे, मग याच्या समोर यायचं म्हणजे जी ऑफ 2 ची व्हॅल्यू काय येते 6, म्हणजे इथं लिहायचं काय, एफ डॅश ऑफ 6 लिहायचं. बरोबर आहे. मल्टिपल, आता जी डॅश ऑफ 2 बघायचं, हे जी डॅश ऑफ एक्स. मग आता जी डॅश ऑफ 2 म्हणजे हा, आता बघा या इकडे सरळ असं, मग काय जी डॅश ऑफ 2 म्हणजे काय असणार आहे, 4 असणार आहे. ठीक आहे, आता बघा आता आपल्याला सांगायचं आहे एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू सांगायची. कशाची, एफ डॅश ऑफ 6. तर बघा आता एफ डॅश ऑफ 6 जर म्हणलं तर इकडे यायचं, एफ डॅश ऑफ 6 म्हणलं तर त्याची व्हॅल्यू असणार आहे किती, -4. मग इथं लिहायचं -4 मल्टिपल 4 म्हणजे याचं आन्सर येतं 4 4 जा 16, बट काय येतं मायनस, म्हणजे आर डॅश ऑफ 2 काय येतो -16. बरोबर आहे. आता बघा त्यामधला सेकंड नंबरचा प्रश्न आहे, सोल्युशन बघा सिम्पल आहे. बघा सोल्युशनमध्ये काय आहे, आपल्याला आर ऑफ एक्स त्याने दिलेला आहे, बरोबर, इक्वल टू काय आहे, जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट क्लोज, आणि आपल्याला काय सांगायचं आहे, आर डॅश ऑफ 4 सांगायचं आहे. बरोबर आहे. तर आपल्याला आर ऑफ एक्सचा काय सांगायचं, मग इथं डेरिव्हेटिव्ह सांगायचा. चला डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. चला एक काम करा, आर ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे आर डॅश ऑफ एक्स. बरोबर. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह सांगताना
हे कोणतं फंक्शन आहे? हे फंक्शन आहे कंपोजिट फंक्शन. आणि आपण कंपोजिट फंक्शनचा काय करत असतो, जे पहिले सर्वात बाहेरचं मोठं फंक्शन आहे त्या फंक्शनचा काय सांगायचा? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथं पहिले सांगायचा कशाचा? जीचा, मग त्याच्यामधल्या पूर्ण ब्रॅकेटचा सांगायचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता बघा जीचा असणार आहे काय? जी डॅश इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स लिहायचं ॲज इट इज, मग मल्टिपल. आता मधल्या ब्रॅकेटचा काय सांगायचा? डेरिव्हेटिव्ह सांगायचा. आपण त्याला ब्रॅकेटमध्ये लिहू. आता बघा 3 काय आहे? 3 असणारे कॉन्स्टंट आणि 3चा डेरिव्हेटिव्ह असणारे या ठिकाणी 0. आता बघा प्लस एफ ऑफ एक्सचा असणारे डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर. चला आता बघा इथं असं लिहायचं आर ऑफ एक्स इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट क्लोज मल्टिपल. 0 आता लिहायची गरज आहे का? नाही. म्हणजे इथं लिहायचं काय? एफ डॅश ऑफ एक्स. बघा आता आपल्याला काय सांगायचं आहे? आर डॅश ऑफ सांगायचं आपल्याला 4. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक्स असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही काय लिहायचं? 4 लिहून घ्यायचं. म्हणजे इथं लिहायचं आर डॅश ऑफ 4 इक्वल टू जी डॅश इन ब्रॅकेट 3 प्लस इथं लिहायचं काय? एफ ऑफ लिहायचं 4 ब्रॅकेट क्लोज मल्टिपल लिहायचं एफ डॅश ऑफ 4. बरोबर आहे. बघा आता काय होतं पुढे. आता आपल्याला बघायचं बघा व्हॅल्यूज. आता एफ ऑफ 4ची व्हॅल्यू बघा ती काय येते इथं बघा. हे आपलं फंक्शन आहे. आता एफ ऑफ एक्स आहे, मग एफ ऑफ 2, एफ ऑफ 4, मग एफ ऑफ 4ची व्हॅल्यू काय येते? 3. म्हणजे मी इथं असं लिहिणार जी डॅश इन ब्रॅकेट 3 प्लस इथं एची व्हॅल्यू काय असणार आहे? एफ ऑफ 4ची व्हॅल्यू असणार आहे 3 ब्रॅकेट क्लोज मल्टिपल. आता एफ डॅश ऑफ 4 हा झाला एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे एफ डॅश ऑफ 4ची व्हॅल्यू असणार आहे 5. ठीक आहे. बघा आता ते काय होतं. मग इथं बघा जी डॅश 3 प्लस 3 किती होतात? 6 आणि मल्टिपल किती आहे? 5. आता जी डॅश ऑफ 6 सांगायचं आपल्याला. बघा आता जी डॅश कुठे? हे बघा हे काय आहे? जी डॅश ऑफ एक्स. मग जी डॅश ऑफ 6 इथं आला. मग जी डॅश ऑफ 6ची व्हॅल्यू किती आली? 7. मग इथं लिहायचं 7 मल्टिपल 5. 7 मल्टिपल 5 कितना? 35. म्हणजे ह्या क्वेश्चनचं आन्सर काय येतं? 35. बघा सिंपल आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ एस ऑफ एक्स, बघा सोल्युशन मध्ये मी लिहितो एस ऑफ एक्स इक्वल टू, बघा त्याने दिलं आपल्याला एफ दिलेला आहे. एफ इन ब्रॅकेट दिला. काय दिलं बघा इथं दिलेले आपल्याला त्यांनी. 1 मिनिट. बघा इथं दिलेलं आपल्याला त्यांनी 9 मायनस दिलेलं आहे एफ ऑफ एक्स. आणि आपल्याला काय सांगायचं आहे? एस डॅश ऑफ 4 सांगायचं आहे. म्हणजे आपल्या इथं 100% काय सांगायचं? पहिले डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा आता एस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे एस डॅश ऑफ एक्स. बरोबर. हे कोणतं फंक्शन आहे? कंपोजिट फंक्शन. मग 1 नंबरला सांगायचा एफचा डेरिव्हेटिव्ह तो असतो एफ डॅश इन ब्रॅकेटमधील ते ॲज इट इज लिहायचं. हे 9 आहे मायनस काय आहे? एफ ऑफ एक्स ब्रॅकेट क्लोज मल्टिपल. ह्या मधल्या ब्रॅकेटचा परत काय सांगायचा? डेरिव्हेटिव्ह सांगायचा. चला सांगू. आता 9 आहे, 9चा तो काय असणार आहे? 0 असणार आहे. आणि एफ ऑफ एक्स असणार आहे काय? इथं मायनस आहे ना, म्हणजे काय? मायनस एफ डॅश ऑफ एक्स काय असणार याचा? डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. बघा आता काय होतं. आता इथं लिहायचं एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स लिहायचं ॲज इट इज मल्टिपल. इथं लिहायचं काय? मायनस आहे. इथं लिहायचं एफ डॅश ऑफ एक्स. याला वाटलंच तर ब्रॅकेट देऊन टाकायचा. चला आता आपल्याला काय सांगायचं आहे? एस डॅश ऑफ 4 म्हणजे इथं घ्यायचं पुट एक्स इक्वल टू किती लिहायचे? 4. म्हणजे बघा इथं लिहा एस डॅश ऑफ 4. आपल्याला याचीच तर व्हॅल्यू सांगायची ना. मग इथं लिहायचं एफ डॅश. आता बघा इन ब्रॅकेटमध्ये काय येतं? 9 मायनस लिहायचं एफ ऑफ 4 ब्रॅकेट क्लोज मल्टिपल लिहायचं. इथं मायनस लिहायचं आणि इथं लिहायचं काय? एफ डॅश ऑफ 4 ब्रॅकेट क्लोज. चला बघा आता काय होतं? एफ डॅश इन ब्रॅकेट 9 मायनस. आता एफ ऑफ 4ची व्हॅल्यू काय येते? बघा बघा आपल्याकडे आहे सगळ्यांचे व्हॅल्यूज. आता हे आपलं फंक्शन आहे एफ ऑफ. आता एफ ऑफ 4ची व्हॅल्यू काय येते? 3. सिंपल आहे. मल्टिपल ही मायनस आहे ऑलरेडी. आता एफ डॅश ऑफ 4 बघा एफ डॅश इथं आला. एफ डॅश ऑफ 4 म्हणजे इथं ना, म्हणजे सेकंड रो बघा किती आहे? 5. ओके. चला बघू आता नेक्स्ट काय होतं. एफ डॅश ऑफ आता 9 मायनस 3 कितना? 6.
मल्टिपल ये कितना आहे 5. आता एफ डॅश ऑफ 6 कडे एफ डॅश ऑफ 6 इथं आलं ते व्हॅल्यू काय येते -4. मग लिहायचं -4 मल्टिपल -5 मायनस मायनस प्लस 5 4 जा 20 म्हणजे याचा आन्सर काय येतं 20. ओके. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सिंपल क्वेश्चन आहे. आपलं इथं पण त्याचप्रमाणे काय सांगायचं आहे एस डॅश ऑफ 6 सांगायचं आहे. तर बघा आपलं त्याने दिले एस ऑफ एक्स दिला जी ऑफ एक्स. सिंपल आहे. आता बघा याचा काय सांगायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला सांगा एसचा एस डॅश ऑफ एक्स सिंपल असतं. आता बघा याचा काय सांगायचं डेरिव्हेटिव्ह 1 नंबरला सांगायचा ह्या जीचा. मग जी डॅश लिहायचं हे बाकीचं ब्रॅकेट ॲज इट इज लिहायचं आणि मग ह्या मधल्या ब्रॅकेटचा काय सांगायचा जी डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. बघा आपल्याला काय सांगायचं एस डॅश ऑफ 6. मग इथं काय लिहायचं पुट एक्स इक्वल टू काय लिहायचं 6. मग इथं लिहायचं एस डॅश ऑफ 6 इज इक्वल टू आपलं हीच तर व्हॅल्यू सांगायची. मग काय लिहायचं जी डॅश इन ब्रॅकेट जी ऑफ 6 मल्टिपल लिहायचं जी डॅश ऑफ 6. आता आपल्याला बघायचं यांच्या व्हॅल्यूज माहिती आहे का बघू आता काय त्यांचे व्हॅल्यू. बघा आता इथं व्हॅल्यूज आपल्याला त्यांनी सगळ्या सांगितलेले गिवनमध्ये. जी ऑफ 6 इथं हे फंक्शन जीचं जी ऑफ 2चं 6 आहे. जी ऑफ 6 म्हणजे हे नाही घ्यायचं. जी ऑफ एक्स आहे ना तर एक्सच्या व्हॅल्यू ह्या असतात. मग जी ऑफ 6 कुठं आला इथं मग या असं समोर किती आहे 2. मग इथं लिहायचं जी डॅश इन ब्रॅकेट लिहायचं 2. चला मल्टिपल. आता सांगायचं काय जी डॅश ऑफ 6. जी डॅश ऑफ 6 म्हणजे 6 कुठे इथं. चला किती आहे त्याची व्हॅल्यू 7. ओके. चला आता हे किती आहे जी डॅश ऑफ 2. जी डॅश ऑफ 2 म्हणजे इथं. चला या असं इकडे किती आहे 4. 4 मल्टिपल 7. सांगा आता काय येतं 4 मल्टिपल 7 28 फायनल आन्सर. ओके. टेक दिस स्क्रीनशॉट. आता हे बघा नेक्स्ट. ॲज्युम दॅट एफ dash of 3 equal to -1, g dash of 2 equal to 5, g of 2 equal to 3 and y is equal to f of g of x, then find dy by dx. आपल्याला काय सांगायचं आहे डेरिव्हेटिव्ह सांगायचं आहे ॲट x इक्वल टू 2. सेम पहिल्यासारखं आहे फक्त पहिले आपल्याला ते काय द्यायचे y डॅश ऑफ एक्स द्यायचे ना म्हणजे आपल्याला y ऑफ एक्स द्यायचे आणि आपल्याला y डॅश ऑफ काय सांगायला लावायचे 2. सेम त्याचप्रमाणे बघा आता कसं सांगायचं सिंपल आहे. बघा आपल्याला त्यांनी गिवन मध्ये काय दिलेलं आहे गिवन त्यांनी आपल्याला दिले बघा एफ डॅश ऑफ 3 हे किती दिलं -1. हे व्हॅल्यूचा कुठेतरी यूज होईल. जी डॅश ऑफ 2 किती बघा 5. बघा आणखीन आपल्याला त्यांनी काय दिलं जी ऑफ 2 पण दिला तो किती आहे 3. बघू आता आपल्याला ते इक्वेशन काय दिलेले बघा आपल्याला इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x. बरोबर आहे. आता आपल्याला काय सांगायचं आहे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. y तर yचा डेरिव्हेटिव्ह असणार इथं dy अपॉन dx. जर yच्या जागेवरती फंक्शन असं असतं y ऑफ x आला असता तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह y डॅश ऑफ x लिहिला असता. बरोबर आहे. चला इज इक्वल टू आता सांगायचा एफचा डेरिव्हेटिव्ह एफचा असणारे एफ डॅश इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स मल्टिपल. आता मधल्याचा काय जी ऑफ एक्सचा काय असणार आहे जी डॅश ऑफ एक्स काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. चला पुढे पण आपल्याला त्याने काय सांगितलं ॲट एक्स इक्वल टू 2. चला इथं लिहायचं पुट ॲट एक्स इक्वल टू 2 म्हणजे असं लिहायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx किंवा इथं x इक्वल टू घ्यायचा काय 2 घ्यायचा ॲज इट इज इक्वल टू जे फंक्शन आहे ना त्याच्यामध्ये फक्त x इक्वल टू व्हॅल्यूज करायच्या पुट किती 2 एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 ब्रॅकेट क्लोज मल्टिपल लिहायचं जी डॅश ऑफ 2. चला आता पुढे काय बघू. इथं एफ डॅश आहे. आता जी ऑफ 2 ची व्हॅल्यू बघा काय दिलेली आपल्याला त्यांनी आहे की नाही किती दिलेली व्हॅल्यू त्यांनी 3 म्हटलं होतं काहीतरी यूज होईल. चला जी डॅश ऑफ 2 5 मल्टिपल 5. चला आणखी एफ डॅश ऑफ 3 ओके -1 5 मल्टिपल -1 -5. चला आपला आन्सर
बघा आता हा क्वेश्चन नंबर 6 आहे. हा पण सिंपल आहे. बघू आता सोल्युशनमध्ये काय होतं. बघा आपल्याला त्यांनी काय काय दिलेलं आहे. आपल्याला त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे बघा f(1). f(1) ची व्हॅल्यू किती 4, g(1) ची व्हॅल्यू बघा 3 आणि f(1) ची व्हॅल्यू आहे 3 आणि इथं g(1) ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि आपल्याला काय सांगायचं आहे, सिंपल सांगायचं आहे h(1). बघा आपलं गिवन फंक्शन काय दिलेलं आहे h(x) इक्वल टू फंक्शन रूटमध्ये 4 मल्टिपल f(x) आहे प्लस 3 मल्टिपल काय आहे g(x). ठीक आहे. आता आपल्याला काय सांगायचं आहे एच डॅश ना, म्हणजे आपण याचं काय घेणार डेरिव्हेटिव्ह. चला घ्या डेरिव्हेटिव्ह. इथं मी लिहित नाही आता, डिफरन्शिएट लिहितो डायरेक्ट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं. आता बघा h(x) असणारे h(x) इक्वल टू रूट आहे. आपल्याला माहिती आहे रूटचा डेरिव्हेटिव्ह असतो, समजा रूट एक्स असेल ना तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 टाइम रूट एक्स. बरोबर आहे. हा असतो रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. चला आता रूट आहे याच्यामध्ये काही असो काही घेणं नाही. मग याचा डेरिव्हेटिव्ह असं लिहायचं 1 लिहायचं, इथं लिहायचं 2, इथं लिहायचं रूट, मग लिहायचं 4 इन ब्रॅकेट f(x) आणि प्लस लिहायचं 3 इन ब्रॅकेट g(x) मल्टिपल. आता ते मधलं जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा परत काय सांगायचा डेरिव्हेटिव्ह. पण 4 इज अ कॉन्स्टंट, 4ला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकत नाही, म्हणजे 4 लिहायचे बाहेर आणि f(x) चा सांगायचा डेरिव्हेटिव्ह f(x) प्लस 3 बाहेर घ्यायचे आणि g(x) सांगायचा काय डेरिव्हेटिव्ह g'(x). ओके चला या पुढे आता 1 आहे अपॉन 2 इन रूट ऑफ 4 f(x) प्लस 3 इन ब्रॅकेट g(x) मल्टिपल हे किती आहे ब्रॅकेटमध्ये 4 f(x) प्लस 3 g'(x) डॅश येतं. ओके चला आता आपल्याला काय सांगायचं आहे h'(1) सांगायचं आहे. तर आपण घ्या ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी काय घ्यायचं 1 घ्यायची व्हॅल्यू. मग इथं लिहायचं ॲट x इक्वल टू 1. मग बघा इथं लिहायचं h'(1) इज इक्वल टू 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इन रूट 4 लिहायचं 1 काय लिहायचं f(1) प्लस लिहायचं 3 g(1) लिहायचं मल्टिपल 4 f'(1) लिहायचं प्लस 3 g'(1) लिहायचं. ओके चला बघा पुढे काय होतं. आता आपल्याला काय सांगायचं आणखीन 1 अपॉन 2 इन रूट 4 मल्टिपल एचची व्हॅल्यू बघा तिने आपल्याला दिलेली का f(1) ची व्हॅल्यू किती आहे 4 म्हणजे इथं काय येणार 4 मल्टिपल 4 प्लस हे किती आहे 3. आता बघा g(1) ची व्हॅल्यू बघा g(1) ची व्हॅल्यू किती आहे 3. मग इथं काय लिहायचं मल्टिपल लिहायचं 3 मल्टिपल बघा हे 4 मल्टिपल बघा f'(1) ची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस हे लिहायचे 3 ॲज इट इज मल्टिपल g'(1) ची व्हॅल्यू किती आहे 4. ओके आता आपल्याला सगळ्यांच्या व्हॅल्यू भेटल्या. चला बघा ते काय होतं पुढे आता 1 अपॉन 2 इन रूट 4 4 जा 16 3 मल्टिपल 3 9 इन ब्रॅकेट 4 मल्टिपल 3 12 4 मल्टिपल 3 12. ओके चला बघा ते काय होतं पुढे 1 अपॉन 2 इन रूट ऑफ 16 प्लस 9 किती होते 25 मल्टिपल 12 प्लस 12 यानी कितना 24. चला 2 1 जा 2 2 12 जा म्हणजे 2 1 जा 2 2 12 जा 24 इथं लिहायचे 12 याचं बेस बघा रूट ऑफ 25 काय येतं 5. याचा आन्सर काय असणार आहे 12/5 फायनल आन्सर. आता बघ आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन 7चा 7 नंबरचा काय दिलेलं आहे बघा सोल्युशन. फाइंड द x कोऑर्डिनेट ऑफ ऑल द पॉइंट ऑन द कर्व. हे दिलेलं आपल्याला त्यांनी कर्व दिलेला आहे y इज इक्वल टू तो काय आहे y इज इक्वल टू sin 2x मायनस 2 टाइम्स sin x. आपल्याला त्यांनी अँगल सांगितला तो अँगल आहे 0 डिग्रीपेक्षा मोठा आणि 2 पायपेक्षा लहान म्हणजे तो 0 ते 360च्या आतमध्ये आपला जो अँगल म्हणजे x ची व्हॅल्यू राहील. ठीक आहे
आणि आपल्याला त्यांनी आणखीन काय सांगितलं, डेरिव्हेटिव्ह dy/dx ची व्हॅल्यू ही काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला त्यांनी इक्वेशन दिलं y = sin 2x - 2 sin x. ठीक आहे. आपण अप्लाय करू, काय काय सॉल्व्ह होईल ते. बरोबर आहे. सांगायचं याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा असणार बघा डेरिव्हेटिव्ह dy/dx. साईन आहे तर साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो, आता डेरिव्हेटिव्ह मी तर डायरेक्ट सांगतो, साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो cos 2x मल्टिपल तो जो अँगल ना म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे, तर 2x परत सांगायचा तर 2xचा डेरिव्हेटिव्ह असतो काय, 2 असतो. काय असतो, 2 मायनस. आता हे 2 कॉन्स्टंट इथे बाहेर घ्यायचे आणि साईनचा काय असतो डेरिव्हेटिव्ह cos x. ह्या एक्सचा परत सांगायची गरज नाही, जर सांगितलं तर तो काय येणार 1 आणि 1 लिहायची गरज नसते. बघा हे 2 लिहायचे समोर, इंटू लिहायचं cos 2x मायनस लिहायचे 2 टाइम cos x. ठीक आहे. बघा आता dy/dx ची आपल्याला व्हॅल्यू दिलेली त्याने 0, म्हणजे मी तर काय लिहिणार 0 व्हॅल्यू लिहू शकतो. ठीक आहे. आता हा लिहायचा 0 = 2 cos 2x. आता बघा cos 2x चा एक रूल असतो, cos 2x = असतं, सांगतो फॉर्म्युला 2 cos square x - 1. पाठवून द्यायचं. बघा cos 2x = असतो 2 cos square x - 1. फॉर्म्युला पाठ ठेवायचा. मग इथं लिहायचं, हे लिहायचे 2 इन ब्रॅकेट cos 2x = लिहायचं 2 cos square x - 1 मायनस 2 इथं लिहायचं cos x. बरोबर आहे. चला बघा पुढे. आता 0 ॲज इट इज आहे, ह्या दोन ह्यांनी काय होईल ब्रॅकेटला मल्टिपल होईल, 2 × 2 याने 4 मल्टिपल cos square x 2 × -1 -2 -2 cos x. ओके. आता एक काम करा, हे कोणतं इक्वेशन असणार आहे, हे असणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बघा सगळ्यांना कितीने डिवाइड होऊ शकतं, 2 ने. तर त्यापेक्षा हां ठीक आहे. आता ही टर्म लिहायची 1 नंबरला 4 cos square x, मग टर्म ही लिहायची -2 cos x, मग लिहायचं -2 = लिहायचं 0. फक्त हा 0 मी कडे साईडला लिहिला. सगळ्या टर्मला कितीने होईल डिवाइड, 2 ने. म्हणजे इथं काय येणार 2 2 4 cos square x, इथे येणार किती 1 फक्त cos x, इथं काय येणार फक्त -1 = काय आलं 0. आता हे कोणतं इक्वेशन झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. बरोबर आहे. आता आपल्याला x ची व्हॅल्यू सांगायची आहे. x ची व्हॅल्यू सांगण्यासाठी आपल्याला पहिले cos x ची व्हॅल्यू सांगावी लागेल. ठीक आहे. आता आपल्याला याचे काय सांगायचे, फॅक्टर सांगायचे. चला आता आपण याचे फॅक्टर सांगू. बघा फॅक्टर सांगण्यासाठी इथे बघा cos square x. आता बघा आपण जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलो होतो त्यामध्ये काय असतं, x² + bx + c असतं. इथं x म्हणजे काय, cos x. ठीक आहे. आता बघा आपण a आणि c घेतो, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूचं मल्टिपल आणि ॲडिशन, म्हणजे असे कोणते पण 2 नंबर घ्यायचे की त्या 2 नंबरचं मल्टिपल आणि ac मल्टिपल आणि त्या 2 नंबरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन म्हणजे ह्या b ची व्हॅल्यू असते. बरोबर आहे. बघा आता इथं a किती आहे 2 आणि इथं c किती आहे -1, म्हणजे ह्या दोघांचं मल्टिपल बघा ते किती होतं -2 आणि ॲडिशन काय आहे ती -1. म्हणजे असे 2 नंबर घ्यायचे की त्या 2 नंबरचं मल्टिपल येतं -2 आणि त्यांची ॲडिशन काय येते -1. ठीक आहे. बघा तर ते 2 नंबर असणारे किती 2 आणि 1. बघा आता 2 1 हे कसे, जर समजा आपण मोठ्या नंबरला मायनस साइन दिलं, ठीक आहे, -2 मल्टिपल 1 -2 आणि -2 + 1 केलं तर किती होणार, -1 होणार. ठीक आहे. मग इथं असं लिहायचं, इथं लिहायचं 2 टाइम cos square x, पण ही टर्म लिहायची ॲज इट इज. आता ह्या टर्मच्या जागेवरती लिहायचं -2 cos x आणि काय लिहायचं +cos x आणि -1 लिहायचे ॲज इट इज = काय लिहायचं 0. चला आता बघा यांच्यामधून काय सेपरेट येऊ शकतं, मग कोण येणार सेपरेट 2 cos x इन ब्रॅकेट 2 बाहेर आला, cos स्क्वेअर आहे, एक cos बाहेर गेला, एक cos मध्ये राहिला. आता -2 cos x आहे. ठीक आहे. -2 cos x डायरेक्ट बाहेर गेले म्हणजे आतमध्ये कोण राहिलं -1. चला आता ह्या दोघांमधून कोणीच बाहेर येऊ शकत नाही, म्हणजे कोण राहणार मध्ये cos -1 cos x = काय आलं 0.
हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट कसं आहे सेम, म्हणजे त्या ब्रॅकेटला घ्यायचं बाहेर. कॉस एक्स मायनस 1 बाहेर आला तर आता आता कोण राहिलं 2 कॉस एक्स प्लस 1 इक्वल टू कोण आहे 0. बघा हे ब्रॅकेट बाहेर आलं तर बघा इथून एवढ्या टर्ममधून एवढी टर्म बाहेर गेली तर आतमध्ये कोण राहिलं 2 कॉस एक्स. ही टर्म सगळीच बाहेर गेली तर मध्ये किती राहील 1 राहील. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगायचं बघा कॉस एक्स मायनस 1 इक्वल टू 0 आणि 2 कॉस एक्स प्लस 1 इक्वल टू 0. चला म्हणजे लिहायचं कॉस एक्स इक्वल टू 1 आणि इथं लिहायचं 2 कॉस एक्स इक्वल टू मायनस 1. म्हणजे इथं असणारे कॉस एक्सची व्हॅल्यू आली 1, इथं आली कॉस एक्सची व्हॅल्यू काय आली -1/2. ठीक आहे. पण आपल्याला व्हॅल्यू काय सांगायची आहे एक्सची सांगायची. चला आपण सांगू पुढे. बघा आता आपल्याला एक नंबर त्यांनी दिलं काय दिलं तर कॉस एक्स इक्वल टू 1 दिले तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू सांगायची. ठीक आहे. आता मला एक सांगा असा कॉसचा कोणता अँगल आहे की त्याची व्हॅल्यू 1 असते. बघा तो अँगल आहे बघा 0. कॉसचा अँगल आहे 0 त्याची व्हॅल्यू काय असते 1 असते. आणि आणखीन एक अँगल आहे कोणता अँगल आहे तो कॉसचा अँगल आहे बघा 2π. हां कॉस 0ची व्हॅल्यू असते 1 आणि कॉस 2π व्हॅल्यू असते 1. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो कॉस 0 इज इक्वल टू कॉस एक्स इक्वल टू कॉस 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येऊ शकते 0 डिग्री. ठीक आहे 0 डिग्री किंवा 2π. बरोबर आहे. इथं आपण एक्स इक्वल टू 0 लिहू शकतो और मध्ये एक्स इक्वल टू 2π पण लिहू शकतो. बरोबर आहे. आता बघा नेक्स्ट आपल्याला आणखीन एक व्हॅल्यू सांगायची कोणती. आता आपल्याला कॉस इक्वल टू काय आलेलं आहे कॉस एक्स इक्वल टू -½ पण आलेलं आहे. ठीक आहे हे मायनस आहे. चला आपण याचे पण व्हॅल्यू सांगू. बघा आपण हे जे व्हॅल्यू सांगितलं ना तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं गिवनमध्ये 0 इज लेस दॅन ऑर इक्वल एक्स और लेस दॅन ऑर इक्वल 2π. ठीक आहे. चला आता बघा जर ते म्हटले असते लेस दॅन ऑर इक्वल म्हटले म्हणून आपण इथं 2π घेतली व्हॅल्यू. आणि जर समजा आपल्याला तो प्रश्न असा असेल लेस दॅन असेल इक्वल नसेल तर आपण 2π घेऊ शकत नाही. फक्त काय घ्यायचं मग 0 घ्यायचं. ठीक आहे. आता बघा काय आहे कॉस एक्स इक्वल टू -1/2. ठीक आहे. चला आता कॉस एक्स आहे. आता कॉस 1/2 व्हॅल्यू कोणाची असते बघा. तर बघा कॉस 1/2 म्हणजे कॉस 60 डिग्रीची बघा कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/2. म्हणजे बघा ना साइन 30 इक्वल टू असतो हाफ. म्हणजे कॉस 60 काय असतो हाफ असतो. पण एक काम करा आपण याला काय म्हणतो कॉस π/3. म्हणजे हा ही काय डिग्रीमध्ये हे काय याच्यामध्ये रेडियनमध्ये इक्वल टू काय लिहायचं 1/2 लिहायचं. आता हा मायनस राहून द्या बाहेरच मायनस बाहेर राहून द्यायचा. आता बघा ते काय येतं मध्ये इथं लिहायचं कॉस इथं लिहायचं π/3 लिहायचं. ठीक आहे. हे कॉस एक्स आहे सिम्पल आहे. आता बघा काय असतं एक तुम्हाला रूल सांगतो काय आहे. बघा काय असतं समजा कॉस असेल हे असेल पाय आणि पाय प्लस असेल काय थिटा तर इज इक्वल टू असतो मायनस कॉस थिटा. हे फॉर्म्युला माहीत राहून द्यायचा. आता बघा इथं कॉस एक्स आहे. आता कॉस एक्स आहे ना तो हे मायनस आहे तर आपला जो अँगल आहे अँगल म्हणजे काय झाला थिटा. तर बघा हे मायनस ॲज इट इज कॉस आपला अँगल हा झाला तर मी इथं मायनस नाही लिहित मी इथं प्लस लिहितो म्हणजे ही व्हॅल्यू लिहितो बघा कॉस हे पाय प्लस अँगल काय आहे π/3. कॉस गेट कॅन्सल एक्स इक्वल टू काय आला पाय प्लस π/3. याचं सांगायचं क्रॉस मल्टिपल याचं क्रॉस मल्टिपल येतं बघा 3 × 1 3 आणि हा 1π 3π प्लस 1π 4π/3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येते 4π/3. ओके. आता बघा काय असतं आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू 2π पेक्षा आणि 0 पेक्षा मोठी म्हणजे आपण ही व्हॅल्यू घेऊ शकतो. बघा इथं आपल्या एक्सची व्हॅल्यू काय आली एक आली 0 एक आली 2π एक आली 4π/3. ओके फायनल आन्सर. या ठिकाणी आपल्या आता प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्णपणे संपलेली आहे.